नमस्कार. मी अरविंद आठले. गाथा गजाननाची हळूहळू आपली कथा आता पुढे सरकते आहे. काल आपण आलो होतो शिवरगावला. महाराज आले होते ब्रजभूषण पंडित यांना भेटण्यासाठी. आणि पंडित हे सूर्योपासक आणि त्याच्या तपाचं फळ द्यावं अशी महाराजांची इच्छा झाली आणि त्यामुळे ते तिथे आले. चरणावर मस्तक ठेवलं त्यांनी. महाराजांनी पोटाशी धरलं त्यांना आणि हे सांगितलं की कर्म करावं पण त्यात लिप्त राहू नये. तेव्हा गुरु हा असतो संत कोळीचा राजा, सुखाचा सागर, प्रेमाचा अगर, धैर्याचा डोंगर, परब्रह्म केवळ, अशी वर्णन आहेत त्या गुरुची. तेव्हा लिंगदेहाची गाठ सुटणं हे खरं म्हणजे शिवस्वरूपात सम्मिलित होण्याचं लक्षण आहे आणि ते होण्यासाठी ही सगळी धडपड असावी. इथपर्यंत कथाभाग काल आलेला आहे. आज आता आपण पुढे जाऊया. मी यांचा पहिला श्रोता आहे याबद्दल मला अतिशय आनंद होतो की हे मी तुमच्या सगळ्यांच्या आधी मी ऐकतो आहे. एवढं भाग्य आहे माझं. तेव्हा मी त्यांना विनंती करतो मिलिंदरांना की आपण आता पुढे चालू करावं. सर्वांना नमस्कार. आणि काका तुम्हालाही नमस्कार. आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी विनम्र भावे प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया. तर मला या सगळ्या कथनामध्ये दासगणूंचं पहिलं वाक्य आठवतं. दासगणू महाराजांनी लिहिलेलं की जो प्रथमताच मी पाहिला अकुट सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती, तीच झाली आहे स्थिती हे चरित्र रचण्याची. दासगणू महाराजांना अकोटला जाताना गजानन महाराजांचं त्या गर्दीमध्ये दर्शन झालंय. आणि त्यांनी ते अगदी काय म्हणू त्याला उत्साहाच्या भरात ते दर्शन घेतले आणि त्यांचे तिथे गेल्यानंतर सुद्धा अष्टसात्विक भाव जागृत झाले. कारण दासगणू महाराजांना साईबाबांनी सांगितलं होतं, अरे तो माझा बंधू आहे ना तिथे शेगावामध्ये, त्याचं तू दर्शन अजून घेतलेलं नाहीस, त्याला भेटायला तू गेलेला नाहीस, त्या माझ्या भावाला तू भेटून ये, असं साईबाबांनी सांगितलं. एक लक्षात घ्या, कोण कोणाला सांगतोय कोणाचं दर्शन घ्यायला, ह्याच्यामध्ये साईबाबा आणि गजानन महाराज ह्या तर थोरापेक्षाही महाथोर विभूती होत्या. पण ज्यांना सांगितलं जातंय ते दासगणू महाराजही काही कमी अधिकारी होते का? त्याशिवाय असं कोणी सांगेल का की तू जातोच आहेस तर माझ्या भावाला पण भेटून ये म्हणून? किती त्याच्यामध्ये साधेपणा आहे सांगण्यामध्ये. पण असं कधीही सांगितलं नाही तू पण अधिकारी आहेस त्यामुळे तुला त्याला भेटलंच पाहिजे वगैरे, असलं काही नाही. साध्या साध्या बोलण्यातनं संत पुरुष जे काही साध्य करत असतात ते हे असं असतं. आणि मग दासगणूंची स्थिती तशीच झाली की सगळ्या संतांची चरित्र मी गायलेली आहेत. दासगणू हे संत कवी म्हणतात त्यांना. ते पद्यात्मक रचना करत असत. त्यांनी गद्यात्मक रचना सुद्धा पुष्कळ केलेल्या आहेत, पण पद्यात्मक रचनेमध्ये त्यांचा हातखंडा होता. हे आपण पाहिलेलं आहे मागची त्यांच्या चरित्रामध्ये. तर हे जे दासगणूंनी म्हणून ठेवलंय की मी प्रथमतः जो पाहिला अकोटा सन्निध संत भला. आता हे अकोट म्हणजे नेमकं काय, कुठलं गाव आहे, काय आहे, त्याची विशेषत्व काय आहे? आणि मग त्या अकोटामध्ये असं नेमकं काय होतं की त्या अकोटाकडे रजा न घेता किंवा रजा घेऊनही दासगणू महाराज सतत आकर्षिले जात होते? ह्याचं कारणच असं आहे की अकोट हे तीर्थक्षेत्र आज ख्यातकीर्त आहे, कारण नरसिंहजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ती भूमी आहे. आणि नरसिंहजी महाराज हे अतिशय अवलिया थोर सत्पुरुष संत होते. त्यांच्याकडे दासगणू महाराज हे एखाद्या लोहचुंबकाकडे खेचलं जावं त्या पद्धतीने खेचले गेले होते. आणि त्यांच्या डोक्यात तो सतत ध्यास होता की अरे ह्या महाराजांचं चरित्र आपल्याला वर्णन करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने दासगणू महाराजांनी नरसिंहजी महाराजांच्या सान्निध्यात राहून
त्यांच्या वारंवार भेटीगाठी घेऊन त्यांच्या संपूर्ण जीवन पटाचा अभ्यास करून भक्ती लीलामृत ह्या आपल्या ग्रंथामध्ये नरसिंहजी महाराजांचं अतिशय सुंदर असं चरित्र लिहिलंय. तर आपले जे चरित्र नायक आहेत समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, त्यांचा आणि या नरसिंहजी महाराजांचा काही काळ संबंध आलेला आहे. त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये गूढ आध्यात्मिक चर्चा झालेल्या आहेत. मग कुठे आहे हे अकोट? तर शेगाव पासून अदमासे, मला परफेक्ट अंतर माहिती नाही, पण अंदाजे 55-56 किलोमीटर अंतरावरती अकोट हे क्षेत्र वसलेलं आहे. तर त्या अकोटामध्ये नरसिंहजी महाराज आले कसे, त्यांची ती कर्मभूमी कशी काय झाली? वास्तविक आपण पाहतो हे बघा की प्रत्येक संतासाठी परमात्म्याने अमुक एखादी भूमी कर्मभूमी म्हणून बहाल केलेली असते. त्याचं कारण असं आहे की आजकालच्या जगामध्ये सुद्धा थोडस आपण वेगळ्या एका मुद्द्याला स्पर्श करतोय. आजकालच्या जगामध्ये सुद्धा दर 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती किंवा 15-15 किलोमीटरच्या टप्प्यावरती एक एक अशा व्यक्तींना परमात्म्याने बसवलेला आहे की ते संत आहेत, सिद्ध आहेत, अवलिया आहेत, साधक आहेत का तपस्वी आहेत, ह्याच्या कॅटेगरीमध्ये न पडता त्या दर 15 किलोमीटरवर जे एक एक जणांना त्यांनी बसवलंय परमात्म्याने, बघा हा विचार अखंड भारताचा आपण करतोय, असे तू हिमाचलापर्यंत. परदेशातही ही स्थिती आहे, फक्त तिथले डायमेन्शन्स वेगळे आहेत. तिथल्या देश काल परिस्थितीप्रमाणे त्या सगळ्या गोष्टींचे आयाम वेगळे आहेत. पण आपण आपल्या देशापुरता विचार करूया. आज सेतू हिमाचल पर्यंत 15-15 किलोमीटरवर अंतरावरती त्यांनी असे काही माणसं पेरून ठेवलेली आहेत की ज्यांच्या प्रभाव क्षेत्रामुळे, ज्यांच्या व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीजमुळे तो संपूर्ण भाग हा भारित होऊन त्या मार्गामध्ये जे जे काही विकृत आणि जे जे काही नकारात्मक, ते सगळं टाळण्याकडे त्या सत्पुरुषांचा किंवा त्या व्यक्तींचा कल असतो आणि त्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू असतं. काही जण उघडपणे कार्य करतात, काही जण अतिशय गुप्त स्वरूपात ते कार्य करतात. आपण कोण आहोत याची भनकही ते कोणाला लागू देत नाहीत. म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की भरगच्च भरलेल्या मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना हरवलेलं तुमचं पैशांनी भरलेलं वॉलेट कधीतरी तुम्हाला सापडू शकतं. मिरॅकल आहे हे सुद्धा, पण ते सापडू शकतं. पण त्याच ट्रेनमध्ये तुमच्याच शेजारी एखादी गुरुतुल्य किंवा सद्गुरूंच्याही वरच्या दर्जाची एखादी व्यक्ती बसलेली असेल किंवा वास्तवात तुमचा गुरुच तुमच्या शेजारी बसलेला असेल, तरी तो तुम्हाला सापडणार नाही. कारण तुमची जरी चौथी सीट असली किंवा तिसरी सीट असली आणि त्याची चौथी सीट असली, तरी आपल्याला चिकटून कोण बसलंय त्या गर्दीमध्ये ह्याचं भानच मुळी त्यावेळेला विसरलेलं असतं. त्यामुळे वॉलेट सापडणं सोपं आहे, पण गुरु सापडणं कठीण आहे. त्यामुळे ही जी अशी 15-15 किलोमीटरवर माणसं बसलेली आहेत, बरं हे काय माझं तरकट नाहीये किंवा मी संशोधन केलेलं नाहीये, मला हे एका सत्पुरुषांनीच सांगितलेलं की अशा पद्धतीचं हे नेटवर्क आमचं चालतं. आमचं जाळं अखंड भारतामध्ये पसरलेलं आहे आणि त्या नेटवर्क मध्ये जो जो कोणी बसलेला आहे त्या प्रत्येकाचं एकमेकाशी अनुसंधान आहे. आणि त्या सगळ्या नेटवर्कचं जे अनुसंधान आहे ते एका सॅटेलाइटशी जोडलेलं आहे, ते म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माशी. मग त्या सॅटेलाइट वरनं हे सगळं जर नेटवर्क चालत असेल, तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की इतकी अस्थिर परिस्थिती आपल्या आजूबाजूला असूनही आज आपण आपापल्या घरामध्ये सुखेने जगतोय, रस्त्यांवरनं मोकळेपणाने फिरू शकतोय. तरी कुठेतरी अशी मनामध्ये भीती आहे का आत्ता पुढच्या क्षणी काय होईल. याचं कारण अराजक नाहीये आपल्या अवतीभोवती माजलेलं.
पण हे होऊ नये, किंवा जर अराजक माजू पाहत असेल तर ते वेळच्या वेळी थोपवायला पाहिजे. ह्या सगळ्या 15-15 किलोमीटरच्या अंतरावर बसलेल्या एकेका व्यक्तीची कार्यप्रणाली चालत असते. आयुष्यभर चर्चा करतात माणसं, आमच्या वेळचा आमच्या वडिलांचा काळ खूप छान होता, आमचं काय काळ आता, आमचा काळ गेला, पण आता आमच्या मुलाबाळांचं काय. काही नाही, त्यांचंही सगळं व्यवस्थित होणार आहे. आज शेकडो लाखो हजारो वर्षांपासून तुम्ही जर जगरहाटी पाहिली, तर जगरहाटीमध्ये अस्थिरता हा स्थायी भाव आहे. पण ती अस्थिरता तोलायची कशी, ती दोलायमान होत असेल तर तिला सुस्थितीत आणायची कशी, ह्या सगळ्यासाठी हे नेटवर्क काम करत असतं. अखंड भारतभर पसरलेलं नेटवर्क. पण तुम्ही जर शोधायला गेलात, कदाचित तुमच्याच घरात कोणतरी असेल, पण त्याचा तुम्हाला आयुष्यभर पत्ता लागणार नाही, का रे हा पण त्या नेटवर्क मधला एक अविभाज्य भाग होता. मुळात असं काही नेटवर्क असतं ह्याच्यावरच अनेकांचा विश्वास बसणार नाही. याचा अर्थ असं करू नका की 15 किलोमीटरचा एरिया पिंजून काढला, कोण तिथे आहे, काय आहे तिथे आहे, सापडणारच नाही. कारण लोकल ट्रेन मध्ये चौथ्या सीटवर बसलेला तो व्यक्ती असेल, कसा सापडेल तुम्हाला? नाही सापडणार. मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, दोन्ही असेल, फक्त पुरुषांच्या बाबतीत हे मी म्हणत नाहीये. आणि हे मला ज्या सत्पुरुषांनी सांगितलं, त्यांनी त्याची मला उदाहरणार्थ काही दाखले पण दिले. मला ते पटलं. माझा स्वभाव स्वतःचा भयंकर चिकित्सक आहे, पण मला एखादी गोष्ट जर पटली माझ्या बुद्धिमत्तेच्या प्रांगणामध्ये, तर मी त्या गोष्टीला कायमच स्वीकारतो, मी नाकारत नाही. कशावरून म्हणून आयुष्य घालवायचं नसतं. कुठेतरी तुम्हाला तुमची मती स्थिर ठेवावी लागते, कुठेतरी विश्वासाच्या प्रांगणामध्ये त्या मतीला गुंतवावं लागतं. आणि सत्पुरुषांच्या जवळ जाऊन हेच तर शिकायचं असतं. म्हणूनच ह्या सगळ्या जे नेटवर्कच्या बाबतीत मला जे काही समजलं, त्यामध्ये माझा चिकित्सक स्वभाव तिथं स्थिर झाला की बाबा हे खरं आहे. त्याचे काही अनुभवही मला त्या सिद्ध पुरुषांनी दिले म्हटल्यामुळे मला ते पूर्णतः पटलेलं, किंवा माझ्या मनात ते ठसून राहिलेलं आहे. पण मी कोणाचा शोध घ्यायला गेलो नाही की दर 15 किलोमीटर अंतरावर बघूया कोण कुठे काय बसले, का कळते का आपल्याला, किंवा आपल्या सद्गुरूंना, श्रीमंत सद्गुरू श्री शंकर महाराजांना विचारावं, असंही मला कधी वाटलं नाही. याचं कारणच असं आहे की ही सगळी त्या परब्रह्माची, जे परब्रह्म या पृथ्वी तलावर ब्रह्मचैतन्य या स्वरूपामध्ये अवतरित होत होतं, झालेलं होतं, अवतार कार्य करून पुन्हा आपल्या स्वस्वरूपात लीन झालेला असूनही हम गया नहीं जिंदा है या पद्धतीने अजूनही कार्यरत आहेत. मग ह्या 15 किलोमीटरच्या, दर 15 किलोमीटरवर बसलेल्या प्रत्येकाच्या नेटवर्कचा जो मेन सर्व्हर आहे, ते ही सगळी सत्पुरुष मंडळी आहे. आणि सॅटेलाइट म्हणजे ते परब्रह्म आहे. आजच्या आधुनिक युगातल्या, मॉडर्न टेक्नॉलॉजीतल्या उदाहरणाने मी हे तुम्हाला सांगितलं. चटकन लक्षात येऊ शकतं नेटवर्क म्हणजे काय, सर्व्हर म्हणजे काय, आणि सॅटेलाइट म्हणजे काय. या दृष्टीने विचार करून बघा, आपलं आयुष्य किती सुस्थितीत चाललंय. आपल्याला सतत कटकट करायची सवय झाली, महागाई वाढली, अमकं झालंय, तमकं झालंय, घरात सुख नाही, दारात सुख नाही. तुझ्या आतमध्येच अशांती आहे, तर सुख मिळणार कुठून? असो, तो आपला आजच्या कथाभागाचा विषय नाही. आज आपण ज्या अकोटा संबंधी बोलतो आहोत, त्या अकोटातल्या अवलिया पुरुषाचं म्हणजे नरसिंह महाराजांचं चरित्राचा थोडासा आढावा घेणार आहोत. थोडासा आढावा का घ्यायचा? कारण संपूर्ण चरित्र इतकं काही विस्तृत आहे आणि इतकं काही चमत्कृतीपूर्ण आहे की ते संपूर्ण चरित्र चर्चा करण्या इतकं, किंवा ते त्याचा ओहापोह करण्या इतकं आपल्याकडे वेळ नाही म्हणा, किंवा तो प्रस्तुत प्रांत नाही आपलं.
कथन काय चाललेलं आहे की शेगावच्या महाराजांच्या लीला आपण पाहतोय, गाथा गजाननाची आहे. तर हे त्रोटक स्वरूपात चरित्र का सांगायचंय, तर नरसिंहजी महाराजांचा आणि गजानन महाराजांचा जो काही संपर्क आला, संबंध आला, त्यासाठी हे चरित्र थोडंफार का होईना त्याचे हायलाइट करणारे जे पॉइंट्स आहेत ते सांगायची इच्छा होते. म्हणून आज ह्या कथनामध्ये, गाथा गजाननाची या कथनामध्ये, आज नरसिंहजी महाराजांच्या चरित्राचा थोडासा आढावा घेऊया. तर तत्पूर्वी आपण महाराजांना असं सांगूया, गजानन महाराजांना, की अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी बळे, उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा जण. मग आपण जाऊया आता अकोटामध्ये. पण अकोटामध्ये आता नरसिंहजी महाराजांची समाधी आहे, समाधी मंदिर आहे, मूर्ती आहे तिथे. तर त्या सगळ्या क्षेत्राची निर्मिती व्हायच्या आधी नेमकं काय होतं ते आपण पाहूया. की अकोट जवळ जळगाव नहाटे म्हणून एक गाव आहे. हे जळगाव म्हणजे जळगाव जिल्ह्याचं मुख्य ठिकाण ते जळगाव नाही. हे जळगाव नहाटे म्हणून एक गाव आहे. त्या जळगाव नहाटे गावामध्ये पुंजाजी नहाटे पाटील नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांना दोन पत्नी होत्या, म्हणजे दोन बायका होत्या. एकीचं नाव यमाबाई, दुसरीचं नाव राजूबाई. यमाबाईंना दोन मुलगे होते, जानूजी आणि रघुनाथ. आणि राजूबाईंना तीन मुलं होती, परशुराम, नरसिंहजी आणि मंजाई. म्हणजेच पुंजाजी पाटलांना या दोन बायकांपासून ही पाच मुलं होती. त्या पाचही मुलांमध्ये एक कन्या होती, बाकीचे चार पुत्र होते. त्या चार पुत्रांमध्ये जे नरसिंग नावाचा जो पुत्र होता तो काहीतरी जन्मापासूनच वेगळा होता, विलक्षण होता. आणि आपल्या मुलांपैकी एखाद्या मुलामध्ये जर असं काही वेगळेपण असेल, आता वेगळेपण म्हणजे काय लक्षात घ्या, की जन रहाटी जनरीत, समाज रहाटी समाजरीत, याच्यापासून जर काही फटकून राहणारं कुठलं आपलं मूल असेल, किंवा त्याच्या विपरीत वागणारं जर आपलं मूल असेल, तर त्याच्याकडे आपल्या आई वडिलांचं कायमच विशेष लक्ष असतं. याचं कारण त्यांना कुठेतरी पटलेलं असतं की बरं सर्वसामान्यांसारखं मूल आहे, पण तरी सुद्धा इथं काहीतरी वेगळेपण आहे. पण आता ही जाणीव प्रत्येकच आई वडिलांना होतेच असं नाही. पुंजाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी राजूबाई, की ज्यांचा हा मुलगा होता नरसिंग, त्यांना ही जाणीव होती का नाही ह्या तपशिलात शिरण्यापेक्षा नरसिंह महाराजांची वृत्ती कशी होती लहानपणापासूनची, तर त्यांना सतत ईश्वर भक्तीमध्ये रस होता. ईश्वराच्या प्रती त्यांची ओढ जन्मतःच होती. मग लहान मुलं स्वाभाविकपणे जे खेळ खेळतात त्याच्या ऐवजी छोट्या छोट्या दगडांचे काल्पनिक देव मांडायचे. पाण्यामध्ये माती कालवून त्याची शिवपिंडी बनवायची. कधी कधी विठ्ठल रखुमाईच्या शेणाच्या मूर्ती बनवायच्या. ह्या पद्धतीने त्यांचं खेळ चालत असत. त्या सगळ्या देवांची ते पूजा अर्चा करत असत भक्तिभावाने. आता आपल्याच मुलाचे हे विलक्षण खेळ बघितल्यानंतर, म्हणजे गल्लीमधले जे खेळ मुलं खेळतात त्याच्याऐवजी तो असं काहीतरी वेगळे खेळ खेळतोय, त्याच्यामध्ये रममाण होतोय, चांगलीच गोष्ट आहे की. पण तरी सुद्धा या मुलाकडे हे असं विशेषत्व कोणतं, आणि त्याला आत्ताच या लहान वयामध्येच हा ईश्वरा प्रतीचा जो भाव उत्पन्न झालाय तो नेमका आला तरी कुठून. तर तो आला कुठून याचा याचा जर धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला, तर तो आला होता चक्क त्या निर्गुण निराकार परब्रह्माकडून. कारण अवलिया थोर अधिकारी जेव्हा बनायचा असतो ना,
त्यावेळेला त्याचा जन्म हा घडवावा लागतो परमात्म्याला. सर्वसामान्यामधनं अवलिया, अधिकारी, थोर सत्पुरुष फार कमी आढळतात. नराचे नारायण बनलेले फार कमी आढळतात. पण नारायणच सिद्ध होऊन जर जन्माला आला, आपण बघितलंय अंशावतार म्हणजे काय, पूर्णावतार म्हणजे काय, त्या पद्धतीने ते परब्रह्म जर साकार स्वरूपामध्ये कोणाच्या तरी पोटी जन्म घेत झालं, तर त्याच्या जन्मापासूनच त्याच्या वृत्ती त्या परब्रह्माशी एकरूप झालेल्या असतात. नरसिंह महाराजांच्या बाबतीत हेच सगळं होत होतं. त्यांना ह्या सगळ्या आजूबाजूच्या त्यांच्या वातावरणामध्ये किंवा जे काही घरामध्ये वातावरण असेल, त्यांचं ज्या पद्धतीने लालन पालन होत होतं, त्या सगळ्यामध्ये त्यांची वृत्ती त्या वेळेपासूनच, लहानपणापासूनच निरीच्छ भावाची होती. म्हणजे आपण असं एका ठिकाणी असं पण म्हणू शकतो या वृत्तीला, की आपण आपल्या घरातल्या देवांची पूजा करतो, ज्या काही मूर्ती असतील. कोणाकडे खंडीभर देव असतात, कोणाकडे 2च मूर्ती असतात, कोणाकडे 4 मूर्ती असतात. ज्याच्या त्याच्या घरातल्या पद्धतीप्रमाणे ते सगळं असतं. त्या मूर्तींना आपण सगळे काही उपचार करत असतो. ते आपल्या घरातलीच आहेत असे आपण समजत असतो, की त्याच्यामध्ये ते बाळकृष्ण आहे. अरे तो आपल्या घरातलाच आहे की बाळकृष्ण. मग त्याचं लालन पालन आपल्या पद्धतीने त्या मूर्तीचं आपण करतो बरं का. तिथे त्या पूजेपुरता तरी आपला एखादा सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंड भाव त्या बाळकृष्णाशी जोडला जातोच जातो, कोणी कितीही नाकारलं तरी. बाकी मग सगळा यांत्रिकपणा असतो. पण मग ज्या बाळकृष्णाला तुम्ही उपचार करताय, त्याला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवताय, त्याला वस्त्र घालताय, त्याला अलंकार घालताय, त्याला अभिषेक करताय, पंचामृती पूजा करताय, नाना द्रव्य, सुगंधी परिमळाची फुलं वाहताय, त्या सगळ्या उपचारांचं त्या बाळकृष्णाला किती कोड कौतुक आहे, हा विचार कधी करून पाहिलाय का? का तो सगळ्यांपासून अलिप्तच आहे? अक्षरशः तो अलिप्तच असतो. कारण परब्रह्म परमात्मा म्हणतो, मी सगळ्यात असूनही सगळ्यात नसतो, म्हणजे मी अलिप्तच असतो.